नमस्कार, आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनल। दिग्रज तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र चालकाची नागरिकांसोबत अरेरावीची भाषा। नायब तहसीलदार यांनाही सेतू केंद्र चालकांची मनमानी भाष्य। तहसीलदार साहेब, सेतू चालकाला आवर घाला, नागरिकांची आता हाक। हॅलो सर, गव्हाणे बोलतो, गणेश गव्हाणे। ते सेतूमध्ये उत्पन्नाच्या दाखल्याचे 90 रुपये घेतले, त्यांना पावती मागा लागलो तर पावती द्यायला लागली नाही सर। कुठला सेतू आहे? आपला तहसीलचा सेतू। बरं बरं, द्या ना त्यांना पावती। एक मिनिट चालू, मी तुमच्या कॅबिनला आलो इकडं। नाही, मी इकडे मांडवेला आलोय। चालू होत आहे। साहेब असो कोणाला सर साहेब परवा दिवशी हॅलो अरे ते पावती आण द्यायला। काय पावती कायची? त्यांचे काय दाखलं, उत्पन्न दाखलं ते कधी टाकला? 90 रुपये घेतले पावती मागायला। ऑनलाईन झाल्यावर भेटत पावती। तुम्ही पैसे पहिलेच द्यायला लागले साहेब? मग हे घे, हो इथं लाईन मध्ये उभा राह। अरे ऑनलाईन केल्यावर तू पैसे द्या टाकायचं वापस। इथं लाईन मध्ये उभा राह, ज्यावेळेस आमचा नंबर येईल त्यावेळेस तू ऑनलाईन मध्ये तू हॅलो पावती घे ना। अरे द्या लागलो ना, दोन्हीकडून आहे कसं? हॅलो साहेब, या लाईन मध्ये उभं करतो, ज्यावेळेस याचा नंबर येईल ऑनलाईन मारताना त्यावेळेसच याच्याकडून पैसे घेतो आणि याला पावती देतो। ऑनलाईन मारताना म्हणजे कधी येते नंबर? आता ते एवढे ग्राहक आहे तेवढे सोयी नाही, आमचे कालचे काय करायचे? कालचे काय करा, मग तुम्ही पावती द्या ना ताबडतोब। पैसे कसे काय घ्यायला? मग तसं तुम्ही ऑनलाईन ज्यावेळेस येते त्यावेळेसच घ्या ना पैसे। मग पावतीच्या टायमाला पैसे मागायचे, अर्ज का स्वीकारायला लागले नाही तुम्ही? मग माझा तुम्ही मला अर्ज घेऊन बाहेर कसे काय पाठवा लागले? कोण म्हणलं तुम्हाला? तुम्ही आता काय म्हणले? अर्ज घेऊन तिथं उभा राहा, अर्ज घे म्हणला ना तुम्ही। ज्यावेळेस नंबर येईल त्यावेळेस मग ऑनलाईनचा नंबर मग या ग्राहकाप्रमाणे टाकलेलं आहे। हॅलो सोडून दे, याचं सोड। साहेब, त्यांचं म्हणणं आहे की बाहेर अर्ज घेऊन उभा राहा। 3 दिवसाचे अर्ज मग त्यांच्याजवळ जमा केलेले आहे। मग 3 दिवस तिथे उभा राहू का मी आता? तू बाहेर जा। हो सर। नाही तर पावती मागून घे ना त्यांना सांगा ना पावती द्या म्हणलं, ताबडतोब पावती का द्यायला लागले नाही? देत नाही म्हणा लागले ते। ऑनलाईन पावती देऊन दे ना। देत नाही म्हणते साहेब ते। ताबडतोब पावती कोणाला देणार आहे? ठीक आहे सर, मग कसं करायचं? एक मिनिट हे बोलून घ्या काय म्हणते साहेब। अर्ज वापस देतो याचा। अर्ज काय वापस घेऊन घे ना, पैसे वापस द्या, अर्ज राहू द्या। पैसे वापस काय देणार? अर्ज हॅलो, मिळालाय का? म्हणजे अरे काल एका जणांना बुडवले का, त्याच्या घरी जाऊ का मी मागायला? तुम्ही पावती द्या ना, पैसे घ्या ना। मग नाही देत। अशी कशी भाषा वापराल तुम्ही? नाही देत म्हणजे? घरचं काम नाही, शासनाचं काम आहे। तुम्हाला पावती द्या, माझे पैसे घ्या। हे बाकी मला काही सांगू ना। तुम्ही अर्ज का स्वीकारायला लागले नाही मला तेवढं नाही, आमच्याच्यानं जेवढे काम होईल तेवढंच करा। तुम्ही तेवढंच करा, मला पावती द्या आणि स्वीकारा। नाही स्वीकारत, आता सध्या स्वीकारू शकत नाही सर। त्यांचं म्हणणं आहे अर्ज घेत नाही म्हणून तू काय करा सर सांगा आता। साहेब असो, साहेब बाहेर आहे म्हणते, हे फोन त्याच्यासाठी। हॅलो हॅलो, चला कॅबिन मध्ये। हे बोला काय म्हणते त्यांना पहिले। तुम्ही बोलणं काय करायला लागले नाही साहेबासोबत? हॅलो हॅलो तुम्ही। अरे साहेब तुम्ही एक व्यक्ती हँडल केलं तर पूर्ण येऊन तुमच्या पहिलेच तक्रारी लागून तेवढ्या। हे बा साहेब, आल्या तरी चालते। सेतू पावती अरे ऑनलाईन झालं पाहिजे ना। ऑनलाईन ऑनलाईन काय टाइम लागणार आहे? ऑनलाईन अरे कालचे 50 अर्ज, परवाचे 50 अर्ज, कोणाचे करायचे? माहित आहे मग 50 आहे। एखादा असा माणूस आला त्याला पहिले सलटवायचं राजेवर, तुम्ही यार वाढवायचा प्रयत्न करता। नाही, ते आपण म्हणजे हे बा साहेबांनी मला सांगितलेलं आहे की बा जोपर्यंत तुमचं जर होत असेल तरच करा, नाही तर नका करू, अंगावर घेऊ नका। बरं, मग तहसीलदार साहेब बोलायला लावून ठीक। आपण अंगावर घेत नाही साहेबांना नंबर द्या मग त्यांना। हो सर। हॅलो, बोला साहेब। त्यांचं म्हणणं पडलं की बा साहेबांनी सांगितलं म्हणते, मोठ्या साहेबांनी की बा जोपर्यंत नंबर नाही लागत तोपर्यंत नंबरला तुम्ही बोलून घ्या मग सरांसोबत। ठीक आहे, तहसीलदार साहेब। हो.